व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण समर बेसिक एज्युकेशन डे 5 मध्ये काय काय शिकणार आहोत, चला बघूया। आज आपल्याला एम, इज, आर यांचा वापर कसा करायचा याविषयीची माहिती जाणून घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा आपल्याला सब्जेक्ट आय दिलेला असतो तेव्हा त्याच्या पुढे कशाचा वापर करायचा, एमचा। ही जर दिला असेल तर इज, शी, इट जर असेल तरी इजचा वापर करायचा आहे। त्यानंतर सब्जेक्ट जर प्लुरल असेल, जसं यू, वी, दे असेल तर त्यापुढे आपल्याला आरचा उपयोग करायचा आहे। इथे काही एक्झाम्पल दिले आहेत, म्हणजे एम केव्हा यूज केला आहे, इज केव्हा यूज केलेला आहे आणि आर केव्हा यूज केलेला आहे। आय पुढे आपण नेहमी एमचा वापर करत असतो, तर ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल तर त्यापुढे आपण इजचा उपयोग करत असतो। प्लुरल सब्जेक्ट जर असेल तर त्यापुढे आपण आरचा उपयोग करतो, जसे यू, वी, दे किंवा द बॉईज, द स्टुडंट्स। इथे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत। याचा उपयोग करून तुम्हाला कोणत्या शब्दापुढे एम लावायचा आहे, कोणत्या शब्दापुढे इज आणि आर याचा वापर करायचा आहे याची प्रॅक्टिस करायची आहे। मॅथ्समध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल 11 to 20 हे छान लर्न करायचे आहेत आणि लिहून काढायचे आहेत। यानंतर मराठी या विषयामध्ये आपल्याला बिना मात्रावाले 20 शब्द लिहायचे आहे। ते तुम्ही तुमच्या मनाने पण तयार करू शकता किंवा मी इथे तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे, याचा वापर करून तुम्ही हे शब्द छान पाठ करा, त्याचा सराव करा आणि न बघता शुद्ध लेखन म्हणून लिहून बघा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। डे 6 मध्ये आपण काय शिकणार आहोत नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा।